हो शांतता. मागे सरा पैलवान. आता आतमध्ये येऊ नका. प्रयत्न चालू आहे मुख्यमंत्री आणि कुस्ती चित झालेले आहे. सगळे खाली घ्या. पोलिसांना विजय चौधरी महाराष्ट्र पोलिसांना विनंती, सर्व खाली घ्या. आदरणीय विक्रांत जाधवला चितपट करत विजय चौधरीनं महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली आहे. जळगावचा मल्ल विजय चौधरींनी यंदाचा महाराष्ट्र केसरी होण्याचा मान पटकावलेला आहे. चौधरीनं विक्रांत चव्हाणला चितपट करत ही महाराष्ट्र केसरीची गदा जिंकलेली आहे. ज्या लढतीची सगळ्यांना उत्सुकता होती ती लढत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नागपूरला पार पडली आणि या लढतीमध्ये विक्रांत जाधवला चितपट करत विजय चौधरीनं महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावलेला आहे. आपण पाहतोय विजय चौधरीच्या समर्थकांनी या विजयानंतर मॅटवरती जाऊन त्याला आलिंगन देण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना हस्तक्षेप करावा लागलाय. प्रसार माध्यमांच्या गरण्यामध्ये सध्या विजय चौधरी आपल्याला दिसतोय. विजय चौधरीनं महाराष्ट्र केसरी होण्याचा मान पटकावलेला आहे. जळगावचा मल्ल विजय चौधरी यांना हा मान पटकावला आहे. मुंबईच्या विक्रांत चव्हाणला चितपट करत महाराष्ट्र केसरीची गदा विजय चौधरीने मिळवली आहे. या लढतीकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं आणि ही लढत विजय चौधरीने जिंकली आहे. महाराष्ट्र केसरीचा किताब त्यानं पटकावलाय. मानाची चांदीची गदा आता विजय चौधरी होणार आहे. देवेंद्रजी फडणवीस पालकमंत्री. प्रसार माध्यमांच्या गरड्यामध्ये आता विजय चौधरी आपल्याला दिसतोय. त्याच्या समर्थकांनी सुद्धा मोठी गर्दी केली आहे. विजयाचा जल्लोष होणार आहे. आता मानाची अशी स्पर्धा आहे आणि या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलंय ते जळगावच्या विजय चौधरीनं. माईक जवळ यायचे. विजय चौधरी ठरलाय महाराष्ट्र केसरी 2015चा. आपल्याबरोबर राहुल काळभोर आहेत. महाराष्ट्र केसरी किताब त्यांनी 2001 मध्ये पटकावला होता. राहुल काळभोर, काय सांगाल आजच्या या कुस्तीविषयी, या सामन्याविषयी? दोघांचाही सन्मान या ठिकाणी होत आहे. कुस्ती अतिशय रंगदार झालेली आहे. दोन्ही पैलवानांनी उत्कृष्ट कुस्ती केलेली आहे. विक्रांत जाधवनी कुस्ती जोरात केली, पण ज्या ताकदीने तुळबुल्याने त्यांनी लढायला पाहिजे होतं, ज्या कुस्त्या त्यांनी पाठीमागच्या 4 केल्या त्याप्रमाणे त्यांनी लढला नाही. विजय चौधरींनी आपल्या अनुभवाचा फायदा घेत विक्रांत जाधवला आपल्या ताकदीने नव्हे तर युक्तीने हरवलेले आहे. असा माझा युक्ती त्यांनी चालून चांगली हे केले, लढत दिली नाही. पण तरी असो, विक्रांत जाधव नवीन नौका आहे, चांगली कुस्ती केलेली आहे त्यांनी. महाराष्ट्र केसरीला शोभनाशी कुस्ती झालेली आहे. पण मागल्या 1 महिन्यापूर्वी जो निकाल झाला होता त्यात विक्रांत जाधवनी 10-0नी चौधरीला हरवलं होतं. पण आता तो वेगळा झाला. कुस्ती यालाच म्हणतात कुस्ती. खरंय. आज डाव उलटला विक्रांत चव्हाणवरती असं आपण म्हणू शकतो. महत्वाचं म्हणजे की या कुस्तीमध्ये जसं म्हणलात की युक्ती श्रेष्ठ ठरली शक्तीपेक्षा. विक्रांतला मात्र या शेवटच्या सामन्याचा किंवा अंतिम फेरीत गेल्याचा अनुभव जो मिळालाय त्याचा फायदा त्याला पुढच्या त्याच्या सगळ्या कारकिर्दीमध्ये नक्कीच होईल. जो आज सामना झाला या सामन्यात युक्ती श्रेष्ठ ठरली असं तुम्ही म्हणताय. मात्र विक्रांत आज महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्यापर्यंत पोहोचला. त्याने त्या चांदीच्या गदेसाठी लढत दिली आणि या लढतीमध्ये जो अनुभव त्याला मिळालाय तो त्याच्या पुढच्या कारकिर्दीसाठी त्याला नक्कीच उपयोगी पडेल. विक्रांतला नक्कीच त्याला नक्कीच त्या स्पर्धेचा अनुभव त्याला मिळणार आहे. एवढ्या मोठ्या महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर त्यांनी लढलेला आहे. त्याचा फायदा 100% त्याला होणार आहे. आणि विजय चौधरीने उत्कृष्ट कुस्ती करून त्याला हरवलेले आहे. जो त्याचा अनुभवाचा त्याला फायदा मिळालेला आहे.
खरंय आपण बघतोय हा सगळा सोहळा आहे, खूप मोठा सन्मान खरं तर महाराष्ट्र केसरी या स्पर्धेला असतो. ही चांदीची गदा दिली जाते. आपण सुद्धा महाराष्ट्र केसरी ठरला होतात. काय नेमक्या भावना असतात महाराष्ट्र केसरी हा किताब मिळवल्यानंतर, ती गदा हातात घेताना? ती गदा हातात घेतल्यानंतर आपल्याला आपल्या आयुष्याचं काहीतरी, आयुष्यात येऊन काहीतरी सार्थक केलं असं वाटतं. कारण की आपण ज्या 15-20 वर्ष घर सोडून, आपल्या आईवडिलांना सोडून, सगळ्यांना सोडून जे कष्ट करतो, त्या कष्टाचं चीज झालं की ज्या गुरुने आपल्याला 15 वर्ष आपल्यासाठी दिवस रात्र मेहनत घेतली, त्या गुरुचं आठवण येते, आईवडिलांची आठवण येते की ज्यांच्यामुळे आपण इथं झालो. आपण आयुष्यात येऊन काहीतरी केलं असं आपल्याला वाटतं. तो क्षण आपल्या आयुष्यात परत कधी येत नाही. त्या क्षणासाठी आपण कितीही प्रयत्न केला तर तो परत क्षण येऊ शकत नाही, असा तो क्षण आहे. आणि त्या क्षणाबद्दल सांगणं कठीण आहे. आपल्या कंठातून त्याला कळतं की तो क्षण म्हणजे काय आहे. खरं. आणि ह्याच सगळ्या भावना आता विजय चौधरीच्या मला दाटून आल्या असतील. ही चांदीची गदा घेताना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ही चांदीची गदा देऊन त्याचा सन्मान केला जातोय. महाराष्ट्र केसरीचा हा मानकरी ठरला आहे विजय चौधरी. जळगावच्या मल्लानं कमाल केली आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.